नमस्कार मित्रांनो. हॅलो फ्रेंड्स. आज आपण TY BCom या वर्षाच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 व्यवसाय प्रशासन भाग 2 या विषयातील चौथ्या टॉपिकमधील सेकंड सेशनमध्ये भेटत आहोत. आपला सेकंड सेशन टॉपिक 4 जो आहे तो आहे परफॉर्मन्स ॲप्रेझल मॅनेजमेंट, कार्यक्षमता किंवा प्रावीण्य मूल्यांकन व्यवस्थापन. आणि या टॉपिकमध्ये सेकंड सेशनमध्ये आपण जे घटक डिस्कस करणार आहोत ते आहे कार्यक्षमता मूल्यांकनाच्या पद्धती किंवा त्याची तंत्र, त्या मूल्यांकनाचे फायदे आणि त्या मूल्यांकनाचे तोटे. सो आपल्या फर्स्ट सेशनमध्ये आपण परफॉर्मन्स ॲप्रेझल प्रोसेस बघितली होती आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या या सेकंड सेशनमध्ये आपण त्या मूल्यांकनाच्या पद्धती कशा असतात किंवा त्याचे नेमके व्यवसाय संस्थेला फायदे काय होतात, त्या व्यवसाय संस्थेला त्याचे तोटे काय होऊ शकतात, संभाव्य तोटे, याचा अभ्यास करणार आहोत किंवा याचा विचार करणार आहोत. So, before beginning our session, I would like to introduce myself. I am Dr. Mrs. Guzer P.S., working as an assistant professor in Rayat Shikshan Sanstha, C.D. Jain College of Commerce, Shriyampur. मग आपला जो विषय आहे आजचा की कार्यक्षमता मूल्यांकनाच्या पद्धती किंवा त्याची तंत्र ही आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिली पद्धत आहे श्रेष्ठता क्रम पद्धती किंवा गुणवत्ता क्रम पद्धती. म्हणजे जेव्हा 4 कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करतात तेव्हा त्यांची एक श्रेष्ठता क्रम लावला जातो किंवा गुणवत्तेनुसार क्रम लावला जातो. आपल्या विद्यार्थ्यांच्याच भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर आपला रिझल्ट जो दिला जातो त्या रिझल्टमध्ये कोणती पद्धत वापरली जाते तर गुणवत्ता क्रम पद्धती वापरली जाते. म्हणजे ग्रेडेशन वापरलं जातं, तुम्हाला तुमचे मार्क्स दिले जातात. प्रत्येक विषयाची परीक्षा 100 मार्कांची घेतली जाते आणि मग एकूण विषयावरून आपण ॲव्हरेज काढून त्या पद्धतीने गुणवत्ता सिद्ध करतो. म्हणजेच थोडक्यात त्यातून तुमच्या अभ्यासाचं केलेलं काम आणि तुमची कार्यक्षमता याचं मूल्यांकन तिथे दिसून येतं. मग जशी श्रेष्ठता क्रम पद्धती आहे त्याच पद्धतीने श्रेणी पद्धत सुद्धा काम करत असते. म्हणजे काही ठिकाणी मार्क्स न देता तुम्हाला ग्रेड दिली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी सेकंड इयर ऑफ BComला आपल्याला एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा विषय होता, बरोबर आहे. या विषयासाठी तुम्ही 75 मार्काची परीक्षा दिली होती आणि 25 मार्काचा आपण प्रोजेक्ट तयार केला होता. आणि मग या 100 मार्कांपैकी तुम्हाला काही ठराविक गुण मिळाले आणि त्या गुणांनुसार तुम्हाला श्रेणी दिली गेली. मग काही जणांना O फॉर आउटस्टँडिंग, A, B, C अशा पद्धतीने श्रेणी दिली जाते. म्हणजे तुमची कामाची तुलना, तुमची अभ्यासाची तुलना ही कशातून केली गेली तर काही ठिकाणी गुणवत्ता क्रम दिला गेला, मार्क्स दिले गेले आणि काही ठिकाणी श्रेणी पद्धतीने तुमची गुणवत्ता सिद्ध केली गेली. म्हणजे ही झाली कार्यक्षमता मूल्यांकनाची पद्धत. त्यानंतर अनिवार्य निवड पद्धत. म्हणजे यामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपानुसार येणारी मानकं आणि त्या पद्धतीने ठरवलेली मूल्यांकनं. मग अनिवार्य निवड पद्धतीमध्ये किंवा पुढचा आपला जो भाग आहे आलेख मूल्यांकन पद्धतीमध्ये तुमच्या कामाचं स्वरूप हे आलेखाच्या भाषेमध्ये मांडलं जातं किंवा तुम्हाला अनिवार्य निवड म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात आणि त्या ऑप्शन्समधून तुम्ही एक ऑप्शन्स निवडायचं आहे. म्हणजे तुमचं काम कसं झालं हे त्या कमिटीला जर मांडायचं असेल तर उत्तम, योग्य, ठीक, योग्य नाही, अयोग्य. म्हणजे अनिवार्य निवड पद्धत की यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन निवडून तुमचं उत्तर फायनल करायचं असतं. पण प्रत्येक वेळी चांगलं काम किंवा वाईट काम या दोनच गोष्टींमध्ये आपण बसतो असं नाही, तर कदाचित थोडं चांगलं, थोडं चुकीचं, थोडं योग्य, थोडं चुकीचं अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला गुणवत्ता सिद्ध करायची असते, मूल्यांकन घ्यायचं असतं, तेव्हा मग आपली जी पुढची पद्धत आहे ती आहे वर्णनात्मक नोंद पद्धती. म्हणजे फक्त एका येस किंवा नो यात जेव्हा आपल्याला उत्तर देता येत नाही त्यावेळेस कोणती पद्धत वापरली जाते तर ती आहे वर्णनात्मक नोंद पद्धती. मास्टर स्केल पद्धती. म्हणजे काही वेळेला तुलना केली जाते एका कामाची दुसऱ्या कामाबरोबर, एका कर्मचाऱ्याची दुसऱ्या कर्मचाऱ्याबरोबर, तेव्हा मास्टर स्केल पद्धती वापरली जाते. त्यानंतर जे आहे तपासणी यादी पद्धती. म्हणजे एक चेकलिस्ट ठरवून घेतली जाते की या गोष्टी या कामामध्ये असल्याच पाहिजे.
त्या परफेक्ट आहे की नाही हे त्या तपासणी यादीतून तपासलं जातं आणि त्या पद्धतीने तुमच्या कामाचं मूल्यांकन केलं जातं. त्यानंतर आहे महत्त्वपूर्ण घटकांच्या किंवा प्रसंगाच्या आधारावर करण्यात येणारं मूल्यांकन. म्हणजे आपल्या कामामध्ये महत्त्व कोणत्या कोणत्या कामाला आहे, कोणत्या घटकाला आहे, कोणत्या वेळेला आहे, ते काम त्या वेळेमध्ये जर पूर्ण झालं तर त्याला मिळणारं मूल्यांकन हे वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं. त्यानंतर पुढचा भाग आहे गट मूल्यमापन. गटामध्ये जेव्हा एखादं काम केलं जातं, ग्रुपमधून एखादं काम केलं जातं, तेव्हा त्याला स्वतंत्र मूल्यांकन देता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादं काम घेतलं की त्याच्यामध्ये 4 विभाग काम करतात. पहिला विभाग ते वस्तू तयार करतं, दुसरा विभाग त्याचं पॅकिंग करतो, तिसरा विभाग त्याची टेस्टिंग आणि चौथा विभाग त्याचं डिस्पॅचिंग. म्हणजे थोडक्यात जर काम यशस्वी व्हायचं असेल तर या 4ही विभागांना जोडून काम करणं खूप आवश्यक असणार आहे आणि तोच घटक गट मूल्यमापनामध्ये येत असतो. मग त्यामध्ये ए डिपार्टमेंट खूप चांगलं काम करत आहे पण बी डिपार्टमेंट अतिशय ढिलं काम करत आहे असं म्हटलं तर सी डिपार्टमेंटचं काम साहजिकच खाली घसरणार आहे. कारण सी डिपार्टमेंटचं काम हे अवलंबून कोणावर आहे तर बी डिपार्टमेंटवर. त्यामुळे इथे काय केलं जातं तर गट मूल्यमापन म्हणजे ज्या ज्या विभागांचा त्या कामाशी संबंध आहे त्यांचं प्रत्येकाचं मूल्यमापन हे या गटाच्या मूल्यमापनातून केलं जातं. त्यानंतर पुढचा भाग आहे कार्य आढावा किंवा स्वयं मूल्यमापन पद्धती. कामाचा आढावा घेतला जातो, कामाचं स्वरूप समजून घेतलं जातं, कामामध्ये झालेले बदल, परिस्थितीमध्ये झालेले बदल आणि त्याचा कामावर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कार्य आढावा किंवा स्वयं मूल्यमापन पद्धती. म्हणजे थोडक्यात आपण जसं मगाशी मागच्या सेशनमध्ये म्हटलो होतो की मानक हे प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार ठरतात, मग तसंच मूल्यांकनाच्या पद्धतीसुद्धा त्या त्या व्यवसाय संस्थेच्या स्वरूपानुसार, त्याचं कर्मचारी संख्येनुसार, कामाच्या नोंदणीनुसार, योजनेनुसार हे ठरवलं जातं. म्हणजे या झाल्या आपल्या कार्यक्षमता मूल्यांकनाच्या पद्धती किंवा त्याची तंत्र. मग आता नेमकं कार्यक्षमता मूल्यांकनाचे फायदे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने काय असतात? साहजिकच प्रत्येक व्यवसाय संस्था ही कार्यक्षमता मूल्यांकन करत असते त्याच्या त्याच्या योग्य पद्धतीने. म्हणजे त्याचे फायदे हे व्यवसाय संस्थेसाठी असतातच. मग ते नेमके फायदे काय आहेत हे आपण बघणार आहोत. व्यवसाय संघटनेचे हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे. कारण मूल्यांकनामधून काय होणार आहे तर कामाची क्षमता वाढणारे, कामाचा दर्जा उंचावणारे आणि साहजिकच कामाचा दर्जा जर उंचावला गेला तर त्याचा व्यवसायाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणार आहे. त्यामुळे कार्यक्षमता मूल्यांकन हे व्यवसाय संघटनेसाठी अतिशय महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर सुधारणेला वाव. जेव्हा माझं काम चांगलं झालंय का अजून जास्त चांगलं होऊ शकेल याचा जर मी अभ्यास केला, याचा जर मी विचार केला तर साहजिकच मला सुधारणेला वाव मिळत असतो. म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा पहिला आला तर तो त्याच्यापेक्षा वर जाऊच शकत नाही असं होतं का तर नाही. तो स्वतःचा रेकॉर्ड मोडून अजून चांगले गुण प्राप्त करू शकतो. म्हणजेच यालाच आपण काय म्हणतो सुधारणेला वाव. पण जर परीक्षाच घेतल्या गेल्या नाहीत, मूल्यांकनच केलं गेलं नाही तर मग नेमका कोणाचा अभ्यास व्यवस्थित होतोय, कोण अभ्यास करतंय, कोण अभ्यास करत नाही या सगळ्या गोष्टी लक्षातच येणार नाहीत. आणि जर त्या गोष्टी लक्षातच आल्या नाही तर चूक जी होतीये ती सुधारायला वाव मिळत नाही. त्यामुळे कार्य मूल्यांकन हे सुधारणेला वाव सुद्धा देत असतं, एक संधी देत असतं की आपण आपलं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू. त्यानंतर पुढचा भाग आहे सुदृढ मालक आणि नोकर संबंध. साहजिकच कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा कर्मचारी नियुक्त केला जातो तेव्हा मी केलेल्या कामाची कुठेतरी नोंद घेतली जाते ही भावना जी असते त्यामुळे आपला त्या व्यवसाय संस्थेची एक संबंध तयार होत असतो आणि तो संबंध अतिशय महत्त्वाचा असतो. कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या प्रगतीसाठी नेमकी पहिली गरज काय असते तर तिथे मालक आणि नोकर यांचे संबंध अतिशय सुदृढ असले पाहिजे. त्यानंतर पुढचा भाग आहे कर्मचारी विकासाला मार्गदर्शन.
एखाद्या कर्मचाऱ्याकडून बघून त्याच्या कामाची पद्धत शिकून घेण्याची संधी ही इतर कर्मचाऱ्यांना सहजपणे प्राप्त होते आणि त्यातून साहजिकच प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःची प्रगती करून घेता येते, स्वतःची डेव्हलपमेंट करून घेता येते. नंतर पुढचा भाग आहे योग्य मोबदला. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या कामाचा जर आपण योग्य पद्धतीने मोबदला आपल्याला मिळत असेल तर साहजिकच पुढच्या वेळेस काम करताना मी अजून जास्त प्रेरणा घेऊन अजून उत्स्फूर्तपणे ते काम करायला तयार असते. म्हणजे नवीन कोणतीही गोष्ट शिकून घेण्याची माणसाची जेव्हा तयारी असते, मिळालेल्या प्रेरणेला, मिळालेल्या शाबासकीच्या थापेला जेव्हा आपण आपला पाठपुरावा देत असतो, आपली तयारी दर्शवत असतो, तेव्हा तिथे योग्य मोबदला हा कार्य मूल्यांकनामधून प्राप्त होतो. प्रशिक्षणाची गरज आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्या कार्यक्षमता मूल्यांकनामधून समजून येऊ शकतं. म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्यामध्ये कोणत्या कामाची कमी आहे, कोणत्या प्रशिक्षणाची कमी आहे आणि कोणतं प्रशिक्षण दिलं तर तो जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकेल हे सहजच या केलेल्या मूल्यांकनावरून लक्षात येत जातं. मग जसं कार्यक्षमता मूल्यांकनाचे फायदे आहेत तसंच साहजिकच एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. पॉझिटिव्ह साईड असेल तर निगेटिव्ह साईड ही असणारच आहे. मग त्याच पद्धतीने कार्यक्षमता मूल्यांकनाच्या काही मर्यादा सुद्धा इथे आपल्याला जाणवून आलेल्या आहेत. मग त्या नेमक्या मर्यादा कोणत्या आहेत? सगळ्यात पहिला घटक जो आहे तो बदलती मानके. म्हणजे या वेळेस आपण गेल्या 10 वर्षापासून व्यवसाय संस्थेमध्ये ठराविक मानक वापरत आहोत, पण त्या मानकामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज असते आणि जर आपण त्यामध्ये बदल करत नसू तर मात्र काय होऊन जाणार आहे? आपल्या मूल्यांकनाला मर्यादा येणार आहे. त्यामुळे मानक कशा पद्धतीने बदलते, परिस्थिती कशा पद्धतीने बदलतीये, टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने सुधारतीये, या सगळ्या गोष्टींचा विचार हा मूल्यांकनामध्ये केला जातो. त्यानंतर विविध मूल्यांकनकर्त्यांची शैली. म्हणजे आता व्यवसाय संस्थेमध्ये मूल्यांकन मापनासाठी कोणती समिती काम करते, त्या समितीचा हेड कोण आहे आणि मग नंतर त्या पर्टिक्युलर एखाद्या माणसाची काम करण्याची पद्धत ही प्रत्येक काम करण्याच्या माणसाच्या पद्धतीसारखी असू शकत नाही. म्हणजे काय तर मूल्यांकन करताना मी एका दृष्टीने जेव्हा बघत असते तेव्हा माझा विचार करण्याचा दृष्टिकोन तो असतो, बट नॉट नेसेसरी की माझ्या नंतर दुसरी कमिटी येणं ती तुमची जो काम बघणार आहे ते तुमचं मूल्यांकन हे माझ्याच पद्धतीने त्याच काटेकोर पद्धतीने करेलच. कारण काय तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असणार आहे. मी ज्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं होतं कदाचित त्याच्या दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असू शकतील. म्हणजे विविध मूल्यांकनकर्त्याच्या शैली ह्या वेगळ्या असतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा एखाद्या विषयाचा पेपर मी चेक केला आणि त्याला मी 100पैकी इतके मार्क्स दिले. नॉट नेसेसरी दुसरा पर्यवेक्षक जेव्हा तो पेपर चेक करतो तेव्हा त्याला एक्झॅक्ट तेवढेच मार्क मिळतील असं सांगता येत नाही, कारण त्याच्या दृष्टिकोनाने दिलेले ते मार्क्स असतात. त्यामुळे थिअरी पेपरमध्ये नेहमी हे मार्क्स कमी जास्त होताना आपल्याला दिसून येतात, कारण ती झाली काय तर त्या मूल्यांकनकर्त्याची शैली. त्यानंतर पुढचा भाग आहे मध्यवर्ती प्रवृत्ती. म्हणजे मध्यवर्ती प्रवृत्ती म्हणजे आपण इकडचं काय चालू आहे, तिकडचं काय चालू आहे, या व्यवसाय संस्थेमध्ये काय चालू आहे, आता नवीन गोष्टी काय चालू आहे, या प्रवृत्तीमध्ये असल्यामुळे ठोस निर्णय जर आपण घेऊ शकणार नसू तर ती सुद्धा मूल्यांकनाची एक मर्यादा म्हणून काम करत असते. प्रथम प्रभाव. आपण पहिल्यांदा जी पद्धत बघतो, जी पद्धत सुरुवात करतो तीच पद्धत आपल्याला कायमस्वरूपी लागू पडावी अशी इच्छा असते. कारण काय तर माणूस हा सहजासहजी बदल स्वीकारायला तयार होत नाही. त्यामुळे प्रथम प्रभाव, पहिल्यांदा जी गोष्ट जास्त चांगली नजरेस भावते तीच गोष्ट आपण कंटिन्यू करतो, पण कदाचित त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असू शकते आणि ती मर्यादा म्हणून काम करते. अलीकडील वर्तणूक. सध्या परिस्थिती कशी आहे मग लगेच त्या पद्धतीने बदला, त्या पद्धतीने विषय चेंज करा, त्या पद्धतीने मूल्यांकन चेंज करा, तंत्र चेंज करा. पण सततच्या बदलामुळे सुद्धा एक स्थिरता व्यवसाय संस्थेला प्राप्त होऊ शकत नाही आणि त्याची अडचण, त्याची मर्यादा ही मूल्यांकनाला प्राप्त होते.
वलय प्रभाव म्हणजे एखादा व्यक्ती हा खूप मोठा, खूप कार्यकुशल असेल, पण त्याच्या भोवती असलेलं वलय जे असतं त्या वलयाचा प्रभाव कदाचित आपल्याला निगेटिव्ह दिसू शकतो. म्हणजे एखादा खूप मोठा व्यक्ती आपण आपली मूल्यांकन सिद्ध करण्यासाठी, मूल्यांकन मापनासाठी जर नेमला, तर त्या व्यक्तीचं वलय, त्या व्यक्तीचं गुडविल, त्याचं नाव, त्याची पत ही कदाचित त्या कामासाठी अडथळा ठरू शकते. त्यामुळे वलय प्रभाव ही मर्यादा म्हणून आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर आहे ठराविक साचा, मूल्यांकन कर्त्याचा पूर्वग्रह. आपण बऱ्याचदा बघतो की तुमचे जे फायनल पेपर्स होत असतात त्या पेपरवर कुठेही तुमचं नाव किंवा कुठेही तुमची ओळख दिसून येत नाही. का दिसून येत नाही? तर जो पेपर चेक करणारा आहे त्याचा कुठलाही पूर्वग्रह तुम्हाला तुमचे गुण कमी जास्त करण्यामध्ये बाधक ठरू नयेत यासाठी घेतलेली ती काळजी असते. म्हणजे जर ठराविक साच्यामध्ये काम करणारा माणूस असेल की त्याने एकदा ठरवलं की हे काम अशाच पद्धतीने झालं पाहिजे, तर तो त्याच पद्धतीने ते मूल्यांकन करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे पूर्वग्रह दूषित जर मूल्यांकन करता असेल तर साहजिकच त्या क्षमता मूल्यांकनाच्या कामाला मर्यादा येऊन जातात. त्यानंतर पुढचा भाग आला तुलना. कुठलंही काम आपण जर प्रत्येक वेळी दुसऱ्याने काय केलं, दुसऱ्याने कसं केलं, त्याचं कसं आहे, माझं कसं आहे, याची जर फक्त तुलना करत राहिलो तर प्रत्येक वेळी त्या कामामध्ये उणिवा भासत जाणार आहे. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, काम वेगळं वेगळं असतं, कामाचं ठिकाण वेगळं वेगळं असतं, कार्यक्षमता वेगवेगळी असते, पद्धत वेगळी, तंत्र वेगळं. त्यामुळे प्रत्येक दोन सारखी कामं दोन वेगळे कर्मचारी जेव्हा करतात तेव्हा सुद्धा ते एकसारखं होऊ शकत नाही. कारण काय? तर कर्मचारी वेगळे आहेत. कर्मचाऱ्याची कार्यक्षमता, काम करण्याची पद्धत, तंत्र, परिस्थिती, व्यवसायाची जागा या सगळ्याच गोष्टी जर भिन्न असतील तर त्यांचं मूल्यांकन एका पद्धतीने होऊच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुलना करणं हे फायदेशीर किंवा आपल्या व्यवसाय संस्थेसाठी उपयोगी ठरत नाही. तर आपण आपलं काम मांडता आलं पाहिजे. माझ्या स्वतःची प्रगल्भता मला त्या कामामधून कशी दाखवता येईल, फक्त याचा जर विचार झाला तर ते काम नक्कीच यशस्वीपणे पार पडत असतं. सो आपल्या आजच्या या चौथा टॉपिक कार्यक्षमता आणि प्रावीण्य मूल्यांकन व्यवस्थापन यातील सेकंड सेशनमध्ये आपण मूल्यांकनाच्या पद्धती, त्याची तंत्र बघितली, मूल्यांकनाचे फायदे व्यवसाय संस्थेला कसे कसे असतात ते बघितलं आणि तसंच कार्यक्षमता मूल्यांकनाच्या मर्यादा सुद्धा आपण इथे जाणून घेतल्या. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद. टेक केअर अँड गुड बाय.